नमस्कार. रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, दरवर्षी जेव्हा नवीन वर्ष सुरू होतं, त्याच्या आधी अनेक वर्तमानपत्रामध्ये आवाहनं येतात, की हे साहित्य पाठवा किंवा अशा विषयांवर लिहून आम्हाला पाठवा. या सदरामध्ये तुम्ही तुमचं साहित्य पब्लिश करू शकता. तर आज मी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये गुरुवारी एक पुरवणी येते. त्याचं नाव आहे लाईफस्टाईल. तर या पुरवणीसाठी साहित्य पाठवण्याचे आवाहन लोकमततर्फे करण्यात आलं आहे. तर त्याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुमच्याकडे वही, पेन असेल तर जरूर घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला माहिती लिहिता येईल. आणि काय लिहायचंय, कसं लिहायचंय, कुठे पाठवायचं, किती शब्द लिहायचं, हे सगळी माहिती आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हाईप बटन दाबा, कमेंटच्या इथे असतं. आणि प्लस आपलं WhatsApp चॅनलही जॉइन करा. याच्यावर मराठी लेखकांना उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी मी शेअर करत असते. प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करता येत नाही, तर या WhatsApp चॅनलवर शेअर करते. तिथेही जरूर फॉलो करा. तर सुरू करूयात आजचा व्हिडिओमध्ये. मी जसं मगाशी म्हटले, लोकमत या न्यूजपेपरसाठी हे आवाहन करण्यात आलं आहे. लोकमत आय थिंक सगळ्या प्रमुख शहरामध्ये छापला जातो. त्यामुळे तुम्ही कुठूनही असाल तर ईमेलनी तुमचं साहित्य पाठवू शकता. आता साहित्य पाठवायला ईमेल आयडी दिलेला आहे. ईमेलमध्ये तुम्ही डायरेक्ट पेस्ट करू शकता किंवा वर्ड फाईल पाठवू शकता. PDF वगैरे अजिबात पाठवायची नाही. ओके. आता लिहायचं कुठल्या विषयावर आहे? तर त्यांनी सांगितलं आहे, की लाईफस्टाईल विषयी असणारे अनुभव, कथा किंवा लेख तुम्हाला इथे पाठवायचे आहेत. ओके. सो लाईफस्टाईल म्हणजे काय? तर लाईफस्टाईलमध्ये अनेक विषय येतात. तर पहिलं आहे तुमचं आरोग्य आणि फिटनेस, याच्याबद्दल तुम्ही लिहू शकता. किंवा जे म्हणतो ना, पर्सनल केअर अँड ब्युटी, म्हणजे आपली स्वतःची काळजी, सौंदर्याच्या टिप्स, हे लिहू शकता. किंवा तुम्ही म्हणजे घराविषयी, राहण्याची पद्धत किंवा घरचं सौंदर्य कसं वाढावं किंवा काळजी कशी घ्यावी एखाद्या वस्तूची, याच्याविषयी लिहू शकता. त्याच्याबरोबरच एखाद्या नवीन क्षेत्र येणार असेल, तर त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता का? याच्याबद्दल, वर्क अँड करिअर, काम आणि करिअर याच्याविषयी सुद्धा लिहू शकता. त्याच्यानंतर सोबतच जे फायनान्शियल हॅबिट्स आहेत, म्हणजे आर्थिक सवयी, बजेटिंग, बचत, खर्च कसा करावा, क्रेडिट कार्ड कसं वापरावं, हे एक्झाम्पल आहे. सो त्याच्याविषयी लिहू शकता. तसेच मनोरंजनाविषयी, तुमचे छंद, आवड, प्रवासाविषयी लिहू शकता. सुट्ट्या कुठे तुम्ही छान ठिकाणी घालवल्या त्याच्या विषयी लिहू शकता. नंतर एखादं पटाविषयी लिहू शकता. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही लाईफस्टाईल या सदरामध्ये लिहून लोकमतला पाठवू शकता. ओके. शब्दमर्यादा ॲक्चुअली त्यांनी अशी आकड्यामध्ये दिली नाहीये. पण माझ्या मते 300 ते 400 शब्दांच्या वर कुठलाही लेख तुम्ही पाठवू नका. लेख पाठवताना तुमचं म्हणजे त्या लेखाचा विषय वरती, त्याच्यानंतर तो पूर्ण लेख आणि खाली तुमचं नाव, तुमचं राहण्याचं ठिकाण, फोन नंबर असल्यास आणि तुमचा फोटोही पाठवू शकता. ओके. या गोष्टी तुम्ही लोकमतला पाठवायच्या आहे. ही पुरवणी गुरुवारी येते, त्यामुळे गुरुवारी याच्यामध्ये लेख छापले जातात. तर लोकमत जर तुमच्याकडे येत नसेल, तर आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करा. त्याच्यावर मोस्टली सगळी वर्तमानपत्र डिजिटल अवेलेबल असतात. तिथे तुम्ही वाचू शकता आणि तुमचा लेख आलाय का हे पाहू शकता. ओके. सो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास किंवा याच्याविषयी आणखीन काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये मला जरूर विचारा. म्हणजे मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल. ईमेल आयडी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. कुठे पाठवायचा आहे त्याच्याबद्दलचा जो ईमेल आयडी आहे, तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला जर कळला नसेल तर मला कमेंट करा, ईमेल आयडी पाठवा म्हणून, आणि मी तुम्हाला तिथेही ईमेल आयडी देऊ शकेल. सो जरूर पाठवा. कोणाचं पब्लिश झाल्यास मला नक्की कळवा. आपण ते वाचू शकतो आणि शेअर करू शकतो. सो थँक यू अँड ऑल द बेस्ट.